हे लॉंग डिस्टन्स होतं इतके येस 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 बऱ्यापैकी लॉंग डिस्टन्स होतं. आणि खूप डिफिकल्ट आहे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सांभाळणं, बिकॉज जसं ही म्हणाली की इमोशनल ब्रेकडाऊन किंवा आपल्या पार्टनरवर इमोशनल डिपेंडन्सी ही जेन्युनली खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज आत्ता मला रडावं असं वाटतंय, आत्ता मला बोलावं असं वाटतंय, कोणतरी हवं जे माझं ऐकून घेईल. आणि आत्ता या कॉम्पिटिशनमध्ये म्हणा किंवा वर्कहॉलिकचा तिने उल्लेख केला, सततच्या कामाच्या गडबडीमध्ये या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे की आपला माणूस आपल्यासाठी असणं, राईट. ते लॉंग डिस्टन्स मला दोघांकडनं ऐकायला आवडेल, कोणी किती कसं सांभाळलंय. आणि इमोशनल डिपेंडन्सीचा मी आत्ता उल्लेख केला, ते पण फार इम्पॉर्टंट आहे, राईट. त्यानंतर तुला त्यावर काय बोलायला आवडेल? मला पर्सनली असं वाटतं, तुला काय वाटतं तू सांग, की लॉंग डिस्टन्सने आम्हाला अजून इमोशनली अटॅच व्हायला मदत केली आहे खरं तर. म्हणजे ते सतत एक भेटायची ओढ असणं किंवा कधी आता हा कधी फोन करणार आहे, पण मी तर शूटमध्ये आहे, मग आता माझा पॅकअप कधी होणार आहे किंवा मग तो फ्री कधी होणार आहे. आणि मग पण बरेचदा असं झालं आहे की आहे मला आत्ता हर्षदशी फोनवर बोलायची गरज, किंवा बरेचदा असे काही डिसिजन्सही घ्यायचे असतात की बाबा मला ह्याच्याशी आत्ता बोलणं गरजेचं आहे, त्याशिवाय मी नाही काही आता ठरवू शकत आहे किंवा काय. पण तेव्हा कधीच असं झालं नाही आहे की हा अवेलेबल नाही आहे माझ्यासाठी. भले 5 मिनिटं बोलेल, पण मग डिस्कशनसाठी आपल्याकडे 5च मिनिटं आहेत आत्ता, किंवा डिस्कशनसाठी आपल्याकडे 1 तास आहे आत्ता. ह्या गोष्टी आम्ही सांगतो एकमेकांना. आत्ता किती वेळ आहे तुझ्याकडे? ओके 5 मिनिटं, ओके थांब, हां मी संपवते, पटकन संपवते. किंवा तोही की हां किती वेळ तुझ्याकडे, फ्री आहेस, ओके हां बोल. असं आम्ही करत गेलो, ते होत गेलं. पण मग जेव्हा जास्त वेळ असतो तेव्हा मग पाल्हाळ लावत आम्ही बोलतच असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगेन त्या एकमेकांची कामाची रूपरेषा समजून घेतली आम्ही, किंवा रिस्पेक्ट केला दोघांनीही एकमेकांच्या कामाचा, एकमेकांच्या वर्क आवर्सचा. ह्या सगळ्याचं हे फळ आहे, किंवा ह्या सगळ्याने आम्हाला हे लॉंग डिस्टन्स मेंटेन करायला मदत झाली. आणि हर्षदला ॲक्च्युली माझ्या आवाजावरनं कळतं की हां सो की आता ज्ञानदा पुढच्या 2ऱ्या मिनिटाला ज्ञानदा रडणार आहे, हे असं त्याला फोनवरती कळतं. त्यामुळे आता मी काही लपवूही शकत नाही. तुझा काय? अरे मला ती म्हणाली तसंच मजा कशी यायची की हिचं जेव्हा ते असं बांध फुटायचं ना, की आता तू जसं म्हणाली इमोशनल डिपेंडन्सी बद्दल, की आता तिला असं व्हायचं की नाही भेटायचंच आहे, खूप दिवस झालं भेटणं नाही झालंय. सो मग मी माझं शेड्यूल बघायचो की शेड्यूल म्हणजे असं अगदी हे नाही की शेड्यूल बघून तसा मला सगळंच, आणि की बाबा आता पुढची काही कामं आहेत का. आणि त्यावेळेस कसं म्हणजे ट्रॅव्हल मी कार आता 2 वर्षापूर्वीच घेतलेली, पण त्याच्या आधी काय मग मित्राला सांगणार चांदणी चौकात, मग शिवनेरी पकडायची, मग यायचं, हे सगळंच. मग तो प्रवास आणि हे सगळं करत करत आलोय, भेटलोय, आणि मग नंतर टाइम स्पेंड केलाय छान. हे खूप वेळा केलेलं आहे, हे अगणित वेळा केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय ना की ते जसं ती म्हणाली ना की ती ओढ सतत राहिली, वाला सिनारिओ होतच. आणि जो वेळ आहे आमच्याकडे तो आम्ही म्हणजे पुरेपूर दिला एकमेकांना. त्यामुळे आता असं नाही वाटत, उलट आता त्याचा फायदा आम्हाला आत्ता असा होतो की हा कामात बिझी आहे, किंवा हा मला वेळ देऊ शकत नाही आहे, किंवा ह्याचं की ज्ञानदा कामात बिझी आहे, ज्ञानदा मला वेळ देऊ शकत नाही वगैरे, असं नाहीच होत कधीच. ह्या गोष्टीवरनं आमचे वाद, किंवा वाद म्हणणं असं काही घडतच नाही, असं नाहीच होत की हा वेळ आहे ना आपल्याकडे, ओके फाईन, वी आर हॅपी. नॅचरली समजून घेतल्यासारखं आहे जास्त. सो येस, जसं मी तुला म्हणालो की ट्रॅव्हल करणं व्हायचं, आणि मग भेटल्यावरती मग कुठेतरी मुंबईत ज्ञानदाला कुठे आवडते जायला फिरायला, मग तिला कुलाब्याला जायला आवडते, मग तिथे फिरायला आवडतंय, मग आपली कुठली जागा आहे मरीन्सला, मग तिकडे जाऊन बसायचं. हे आधी फार सतत होतं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की आम्हाला सवयीचं झाल्या काही गोष्टी, तो डिस्टन्सही सवयीचा झाला. आणि मग नंतर फोन कॉल्स जे आमचे आहेत ते जरा वादाचे विषय नंतर एवढे फोन करते,
की असं होतं की ज्ञानदा थांब जरा जरा गडबडीत आहे. आमचं पहिलं भांडण हे अगं ज्ञानदा हो थांब मी कामात आहे मी फोन करतो नंतर थांब, हे आमचं पहिलं भांडण होतं हा 8 वर्षांपूर्वी. 8 वर्षांपूर्वी. पण ते समिटअप करता आलं छान. आणि असं लॉंग डिस्टन्स तिला मी जाणून नाही दिलं. मला असं झालं की तिला जेव्हा आहे बाबा भेटायचं गरज आहे त्यावेळेस आय विल बी देअर फॉर यू, असा वाला झालाच विषय. मग नंतर मागे लागून मात्र नाही तू गाडी घे आता आपल्याला गरज आहे गाडीची, असं सगळं आपल्याला करायला लागेल आणि मग येस.